शांतारामजी अमगर सर राष्ट्रभाषा हिंदीतून आवाज ऐकला मॅचच्या दिशेने वळतो. मॅच तुमच्या समोर आहे. पुन्हा एकदा घेऊन जातो क्रिकेटच्या भरदार दुनियेत. ब्लॅक कोब्रा कुसगाव अगेन्स्ट वाशिवली. गोलंदाजीच्या रनवेवरतून गोलंदाज अमित. पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच मिड ऑफला पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन अगदी पहिल्याच बॉल वरती मिळवलंय पहिलं यश. बॅट्समन माघारी जावं लागेल. बॅट्समन नवनाथ यांना परतीचा इशारा. जड पावलांनी माघारी यावं लागेल. आणि ज्या अर्थी नवनाथ बद्दल आपण चर्चा केली, एक आक्रमक बॅट्समन म्हणून त्यांची ख्याती, आज मात्र माघारी जावं लागेल. तर नक्कीच मॅच खूप चांगली आपल्या समोर रंगली आहे. एका बाजूला टीम वाशिवली, एका बाजूला कुसगाव. ग्रामीण क्रिकेटमध्ये कित्येक वेळा हे दोन संघ समोरासमोर आलेले आहेत. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय टीम वाशिवली आणि टीम कुसगाव, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये टीम कुसगावच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येते. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी त्याचंही आयोजन केलंय. परंतु टीम वाशिवली म्हटलं तर पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं टीम वाशिवलीच्या माध्यमातून किरण स्मृती गणसुलीच्या मैदानावरती एक स्पर्धा संपन्न झाली त्यांच्या माध्यमातून. आणि त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण जर रोल आपण पाहिला असेल तर आकाशजी कोंडाळकर युवा नेतृत्व या वाशिवली गावचं यांच्या सहकार्याने आणि टीम वाशिवल्या सोबत घेऊन त्यांनी एक चांगलं आयोजन संपन्न केलं. म्हणजे या दोन्ही टीम्स बद्दल आपण चर्चा केली. आतापर्यंतच्या स्पर्धांचा लेखाजोखा आपण पाहिला. प्रत्येक टीम या स्पर्धेमध्ये जे खेळतात, बऱ्याचशा टीम आहेत त्यांनी आपलं वैयक्तिक आयोजन केलेलं आहे, परंतु याही स्पर्धेमध्ये ते येतात आणि भाग घेतला आहे. खोलो टप्प्याचा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ताळमेळ चुकला. जर बॉल चांगल्या प्रकारे गॅदर केला असता तर नक्कीच आणखी एका बॅट्समॅनला माघारी जावं लागलं असं. मैदानाच्या आतमध्ये विकास आणि त्यांच्या जोडीला बॅट्समन स्वप्नील. गोलंदाजी वरती अमित बॉन्ड. सध्याच्या घडीला अमित बॉन्ड ज्या फॉर्म मध्ये, ज्या लय मध्ये तुम्हाला बघायला मिळतात, अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर किताब हा त्यांच्या नावावरती कोरला गेलाय. उजव्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ज्या पद्धतीने बॅकअप लेन बॉल रिलीज केलाय, उसळी घेणारा बॉल डॉट बॉल. स्वप्नीला बीट करून हा बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. ज्यावरती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये टीम कुसगावने 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर लावलेत. एक तुम्हाला अगदी डीप मिड विकेट बघायला मिळतोय आणि तदनंतर एक काऊ कॉर्नर. खोलो टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आले धावत, खूप लांबून धावत आलेत. बॉल सीमारेषा पलीकडे मिळतील धावा. 4 आलाय चौकार. 5 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. ज्यावेळेस आम्ही चर्चा करतोय 5 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत समाचार घेतलाय. मॅच खूप चांगली आहे. कित्येक वेळा या दोन्ही टीम समोरासमोर आलेत. एका बाजूला टीम वाशिवली, दुसऱ्या बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव. ही रंगली मॅच. अमित बॉन्ड तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन स्वप्नील. आतापर्यंत 4 धावा त्यांनी अंकित केलेत आपल्या बॅटमधून. समोरच्या बाजूला एक चांगला चौकार खेचलाय. चला वेळ नका घेऊ. फुलर लेनचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचणार, परंतु पहा थोडीशी गफलत तुम्हाला बघायला मिळाली. कॅच सुटली आणि कॅच सुटल्यानंतर 2 धावा अंकित झाल्या. याही बॉलवरती धावफलकावरती सगळ्या टीम वाशिवली जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये बॅट्समन नवनाथ हा हिटर बॅट्समन माघारी गेल्यानंतर हे धावफलक तुम्हाला बघायला मिळत आहे. एक चांगली लाईन बॅटिंगची टीम वाशिवलीकडे आहे. पॅड वरती बॉल घेतलाय. अमित बॉन्ड पण चांगले दाद मागतायत. पंचांनी दाद मात्र फेटाळली. या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग अमित बॉन्ड यांनी केली. फक्त एकच चौकार त्यांनी खर्च केला, परंतु तदनंतरचे बॉल ज्या प्रकारे त्यांनी हाताळले, अवघ्या 7 धावा खर्च केल्या ओव्हर क्रमांक 1 मध्ये. चला वेळ नका घेऊ, स्पीडअप घ्या. टीम कुसगाव रेग्युलर ओव्हर आहे, आपण वेळ नका घेऊ.
तर चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ओव्हर नंबर 2 साठी स्पर्धा आपण पाहताय. अखमाय माता युवा प्रतिष्ठान अकोशी आयोजित श्री केदारेश्वर चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व मैदानाच्या दिशेने वळूया. ओव्हर नंबर 2 साठी चला वेळ पंच आपण इशारा द्या. टीम वाशिवली आणि टीम कुसगाव वेळ घेते. गोलंदाजी मार्गवरती किशोर निकम, अगदी समोरच्या बाजूला बॅट्समन विकास. बॅटची एज शॉट थर्ड मॅन आहेत. टायमेज चुकला. बॅट्समन रनआउटच्या माध्यमातून माघारी. इथे मात्र बॅट्समन विकासने आपलं घर सोडलं आणि रनआउटच्या माध्यमातून बॅट्समन विकास माघारी दिल. ताळमेळ चुकला. कॉर्डिनेशन होतं. ज्यावेळेस धाव तुम्ही घेता पहिल्यांदा आय कॉर्डिनेशन देखील खूप महत्वाचं आहे. कॉलिंग महत्वाचं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. येस नो वेट आपण ज्याच्याबद्दल चर्चा करतो त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये इशारा होणं देखील खूप महत्वाचं असतं. हे कॉर्डिनेशन कुठेतरी फसलं आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन झालं. बॅट्समन विकास यांना परतीचा इशारा दिलाय. चला वेळ नका घेऊ. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये जागेवरतून पाय राऊंड खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची झाली सांगता. अगदी आपण चर्चा करतो ओव्हर पिच बॉल. अवे फ्रॉम द बॉडी. कव्हरच्या डोक्यावरतून खेळलाय स्ट्रोक. डीप कव्हरला चेंडू सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. तर सूरज बनगे आपण आयोजन कमिटीने भेट द्यायची आहे. सूरज बनगे धावफलकावरती जातो. धावा लागल्या 11 धावा. बॅटची कट आहे. बॉल चाललाय थर्ड मॅनला. नशिबाची साथ बॅट्समनला. दुर्दैव मी गोलंदाजाचं मिळतील धावा. चौकार. म्हणजे क्रिकेटमध्ये नशिबाची साथ देखील खूप महत्वाची आहे. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ स्टार असंही म्हटलं गेलं. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी तुमचा खेळ उल्लेखनीय होत असतो. परंतु अगदी क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे की नामांकित बॅट्समन अगदी शून्यावरती आऊट झालेले आहेत. अगदी नौका खेळाडू येऊन प्रेक्षकांची मनं देखील जिंकून गेलेला आहे. म्हणजे हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आता मात्र नशिबाची साथ बॅट्समनला मिळाली. बॅट्समन प्रदीप यांना मिळाली कारण बॅटची कडा त्या बॉलने घेतली आणि बॉल अगदी थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे गेला. चला वेळ नका घेऊ. उजव्या बाहेरचा बॉल. या बॉलवरती घडलं काय? बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. उजव्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. ज्या अर्थी आपण चर्चा करतो याही बॉलचा षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकाच्या अंती टीम वाशिवली जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. याही ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर अगदी धावा खर्च केल्या. 8 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. अमित बॉन्ड यांनी 7 धावा खर्च केल्या आणि जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे स्वप्नील आणि त्यांच्या जोडीला प्रदीपने आतापर्यंत 2 चौकार खेळलेत. वैशिष्ट्य राहिलं. स्वप्नीलने 1 चौकार खेळलाय. त्यांच्या खेळीचं वैशिष्ट्य राहिलं. चला वेळ नका घेऊ. पंच आपण इशारा द्या. टाइम लावलेला आहे मित्रांनो. जर उल्लंघन केलं तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल कारण रेग्युलर ओव्हर आहे. तुम्ही वेळ नका घेऊ. अगदी कुशल मुवमेंट आहे. आम्ही वेळ तुम्हाला प्रोव्हाइड करू परंतु रेग्युलर ओव्हरमध्ये तुम्ही वेळ नका घेऊ.
क्षेत्ररक्षक धावत चालत कावू कॉर्नर वरतून फेक करतील, एक धाव आली आहे. तर यानंतरची मॅच आम्ही अनाऊन्स करतोय. परतवडी विपक्ष आकोशी, क्वार्टर फायनल क्रमांक 2. आम्ही खेळू, आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. तर प्रदीप बॅट्समन माघारी जातील. कॅच देऊन बसले ते, अगदी चर्चा आम्ही केली, अगदी त्यांचं प्राचारण केलं होतं. नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये गणेश क्रमांक 5 वरती त्यांचं प्राचारण केलंय. त्यांच्या जोडीला अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आहेत. धावसंख्या चांगली उभारावी लागेल. टीम वाशिवलीला प्रथम बॅटिंग टीम वाशिवली करते. आम्ही सांगत आलो आतापर्यंत, तुमच्या खिशात पैसे असतील तरच तुम्ही ते खर्च करू शकता. म्हणजे तुमच्याकडे पहिल्या इनिंग मध्ये धावा असतील तरच तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये जाऊन त्या खर्च करू शकता. जर धावा कमी असतील तर कमी धावा तुम्हाला खर्च कराव्या लागतात, परंतु ती बंधनं असतात बॉलरवरती. यावेळेस घडलं काय, पायावरती बॉल घेतलाय बॅट्समन स्वप्नीलने. चांगली बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते बॉलर शैलेश यांची. आणि ज्यावेळेस आपण कित्येक वेळा पाहिलं की शैलेश वरे टीम कुसगावसाठी बॉलिंग करतात. तुम्ही अमित बॉन्ड तुम्ही पाहिलं, तुम्ही तदनंतर किशोर निकम यांना पाहिलंय आपल्या टीमसाठी कित्येक काळ ते बॉलिंग करतायत. बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय, फेक करतील. तोपर्यंत धावफलकावरती आणखी धावा येतील. धावफलक आता मात्र जाऊन फुललं 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रोग्रेस आहे आणि 17 धावा धावफलकावरती लागत अगदी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाहेरचा बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आहेत करतील. तोपर्यंत धावफलकावरती आणखी एक धाव येते. एकेरी दुहेरी धावा धावफलकाला नवसंजीवनी देते, परंतु धावफलकाला जो आकार हवा आहे तो मात्र चौकार षटकार ज्यावेळेस लागतात त्यावेळेस धावफलकाला चांगला आकार येतो. तो आकार कशा प्रकारे इथून पुढे बॅट्समन देतील, कारण इथून पुढे घेर चेंज करावा लागेल. इथून पुढे स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग चेंज करावं लागेल टीम वाशिवलीला. लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे. बॉल हवेत आहे, पकडले कॅच. आणखी एका विकेटचं पतन. बॅट्समन माघारी स्वप्नील परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. अगदी आम्ही चर्चा करतो की लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे, याच्यामध्ये तुम्हाला सेट व्हायला 1 ते 2 बॉल खूप झाले. त्यानंतर तुम्ही चांगले स्ट्रोक खेळू शकता, कारण ज्यावेळेस मॅच 6 षटक 8 ओव्हर किंवा 10 ओव्हर तुम्हाला बॉल भरपूर असतात, तुम्ही सेट होऊ शकता. परंतु इकडे तुम्ही तितकासा वेळ घेऊ शकत नाही. अगदी हार्डली 2-3 बॉल तुम्ही सेट होण्यासाठी घेऊ शकता, परंतु त्यानंतर तुम्हाला तुमचा आक्रमक खेळ दाखवावाच लागतो, कारण आधुनिक काळाचं क्रिकेट आहे त्याच्यामध्ये आक्रमकता आणि आक्रमकता हेच सूत्र राहिले क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर आमचे विलास दादा जाधव यांचं शुभागमन आहे, त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन गणेश, 2 बॅट्समन आहेत, अगदी दोघांचं नाव एकच आहे, गणेश. गणेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज मंगेश ओव्हर नंबर 4 मध्ये. या बॉल वरती घडलं काय, अगदी बॉल पाठवून दिलाय कावू कॉर्नर पर्यंत. सर्व टीम्सला सूचना असेल, पंचांनी जी मागणी केली आहे दोन्ही टीम्सला एक रिव्ह्यू असेल, तुम्ही रिव्ह्यू मागू शकता. नो बॉल आणि रनआउट आपण रिव्ह्यू मागू शकता बिमर साठी आणि रनआउट साठी. दोन्ही टीम्स आपल्याला एक रिव्ह्यू आहे. तुम्ही पंचांकडे डाऊटफुल असेल तर तुम्ही रिव्ह्यू मागू शकता. फक्त तुम्हाला एका मॅच मध्ये एकच रिव्ह्यू दिला जाईल. पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. धन्यवाद. त्याबरोबरच या स्पर्धेमध्ये
प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी आज दिवसभरात आपण सकाळपासून पाहतोय. विनायक जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत या ठिकाणी अकमाई माता युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं हार्दिक आभार. त्याबरोबरच महेंद्र जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. हार्दिक अभिनंदन, हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याबरोबरच शिवराम जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील व्यासपीठावरती हार्दिक सहर्ष स्वागत. त्याबरोबरच दत्ताजी जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. तर या स्वागत करीतो आम्ही आपुले शब्द सुमनांच्या या वर्षावाने आनंदले वातावरण अवघे इथले अतिथींच्या या आगमनाने. आणि त्याबरोबरच विजयजी जाधव यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील व्यासपीठावरती हार्दिक सहर्ष स्वागत. चला तर मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. तर पहिल्यांदा धावफलकावरती जातो. धावा लागल्या. टीम वाशिवली सण पोहोचली आहे 26 आकड्यावरती. अगदी 26 धावफलकावरती ओव्हर नंबर 4 मध्ये आतापर्यंत बघायला मिळत आहेत. जी जोडी आहे गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत गणेशने एक चौकार खेळलाय. वैशिष्ट्य राहिलं त्यांच्या खेळीचं. तर गणेश वाशिवले यांच्यासाठी पारितोषिक आले. षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक सोन्या यांच्याकडून आहे. आकोशी यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल. 28 धावा पहिली इनिंग आपण बघतोय. चला टॉस साठी या. टॉस केला जाईल आकोशी विपक्ष परतवडी. क्वार्टर फायनल क्रमांक 2 तिसऱ्या फेरीची मॅच असेल. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलं. एलिव्हेशन जास्त, लांबी कमी, सर्कल मध्ये पकडण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला या बॉल वरती घडलं काय. अगदी धावा घेण्याचा प्रयत्न झाला परंतु 2 धावा कंप्लीट. 3 धावा फलकावरती लागल्या आतापर्यंत. उर्वरित बॉल मार्गस्थ असलेल्या ओव्हर मध्ये लीग मॅचेस मधली मॅच आपल्या समोर रंगली जाते. ब्लॅक कोसगाव अगेन्स्ट वाशिवली. बॉल हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या खाली. विकेटचं पतन. धक्का आणखी एक टीम वाशिवलीला. स्ट्रोक चांगला. बॅट मधून स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चाललाय. ट्रेस लाईक अ बुलेट. मिळतील धावा. 4 आलाय चौकार. 34 धावा फलकावरती. 35 धावांचं टार्गेट आहे. टीम ब्लॅक कोबरा कुसगाव 24 बॉल 35 रन्स बनवायचे आहेत. तर टॉस साठी जाऊया आकोशी विपक्ष परतवडी. आपण टॉस साठी या. वेळ नाही घ्यायचा. टॉस आपला केला जाईल. यानंतर टॉस आपला आहे. चला टॉस साठी या. आपण टॉस करतोय. तर ओमकार कळंब यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा आपण टॉस करायचा आहे. चला टॉस साठी या. परतवडी विपक्ष आकोशी आपण टॉस करतोय. त्याचबरोबर आमचे विलासदान त्यांचे सहकारी त्यांना विनंती करतो आपण चला आपल्या संयुक्त विद्यमानाने आम्ही टॉस करतोय.
तर दर्शनात यांना विनंती करतो आपण या. टॉस केला असेल क्वार्टर फायनल क्रमांक 2. हा टॉस होतोय मॅच आहे. कुठेतरी एक पाऊल पाठीमागे असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी. कॉल कोण देणार, आकोशी की परतवडी? टीम आकोशी टॉसचा कॉल देणार. टीम आकोशी टॉसचा कॉल देणार आहे. ओके. टीम आकोशी टॉस जिंकलाय. निर्णय काय? नक्कीच दोन्ही मॅचमुळे आम्ही प्रथम फलंदाजी घेतलेली परंतु समोरचा संघ खूपच चांगला आहे आणि तेही 2 मॅच जिंकून आल्यात. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन त्यांना आम्ही चेस करा देऊ. क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात. ओके. बॅटिंग ते करतील. कुठपर्यंत रोकाल? नक्कीच चांगलेच म्हणजे स्वतः कर्णधार चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. मनोज आहे म्हणजे अनुभव खेळाडू त्यांच्याकडे भरपूर आहेत. पण आम्ही आमचा अनुभवपणा लावून आम्ही कमीत कमी धावा करण्याचा एक प्रयत्न करू. परतवडी बॅटिंग करायचे कुठपर्यंत मसल माराल? एक 40 एक धावांचं लक्ष आमच्या समोर असेल आणि एक कॉम्पिटिटिव्ह गेम बघायला भेटेल दोन्ही टीमकडून. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वेळ घेणार आणि जात विद्यमान मॅचकडे. वाशिवली विपक्ष ब्लॅक कोब्रा कुसगाव. तर मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण मंचावर स्थानबद्ध व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. 35 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा कशा प्रकारे केला जाईल पाठलाग राष्ट्रभाषा हिंदीतून आपण ऐकूया. शांतारामजी यमगर सरांच्या पाठीमागे दडलंय काय? धन्यवाद निलेश मर्डेकर सर. उपस्थित जमलेल्या पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. मॅच चालू आहे ब्लॅक कोब्रा कुसगाव विरुद्ध वाशिवली. वाशिवली 11 स्पोर्ट प्रथम फलंदाजी केल्यानंतर जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो थोडासा ब्रेकमध्ये आम्ही एक विशेष असा सन्मान घेतोय. विनायक जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील इथे सन्मान होतोय. विनायक जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन, त्यांचा देखील इथे सन्मान होतोय. हा सन्मान बहाल करतील सतीश बनगे साहेब यांच्या हस्ते हे सन्मान बहाल केले जातील. त्यानंतर पुढचा सन्मान असेल महेंद्र जाधव साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. सगळे घेऊन जातील इथून. प्रत्येक स्टाफला द्या पहिले. हे तुम्ही घ्या, हे घ्या तुम्हाला. तीच लिस्ट आहे. द्याकडे सर. धन्यवाद. या ठिकाणी सर्वप्रथम विलास दादा जाधव यांचा इथे सन्मान होतोय. हा सन्मान बहाल करतील काय नाव आहे तुमचं? दीपकजी बनगे साहेब यांच्या हस्ते. अंकुश अण्णाजी बनगे साहेब यांच्या हस्ते विलास दादा जाधव यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढचा सन्मान असेल प्रवीण जाधव साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. प्रवीण जाधव साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतोय. पाण्याची कमतरता कमी कर. त्यानंतर पुढचा सन्मान शिवराज जाधव यांचा देखील इथे सन्मान होतोय. धन्यवाद. 4 धावा इथे मिळत आहेत. महेंद्र जाधव यांचा देखील इथे आयोजन कमिटीच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय. पुढचा सन्मान असेल महेंद्र जाधव साहेब. यानंतर महेंद्र जाधव साहेब यांचा सन्मान होतोय. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि यानंतर पुढचा सन्मान असेल विनायक जाधव साहेब यांचा सन्मान असेल.
विनायकजी जाधव साहेब यांचा इथे सन्मान होतोय आणि धन्यवाद. अशा रीतीने इथे सत्कार सन्मान सोहळा इथे समाप्त होतोय. तर पुन्हा एकदा घेऊन जातोय तुम्ही मॅचच्या दिशेने. प्रथम फलंदाजी केल्यानंतर वाशिवली 11 जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं कुसगाव 11 या संघासमोर. आणि पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक आणि इथे गडी बाद होताना पाहायला मिळतोय. सुंदर असा टोडलेला चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने एक सुंदर असा झेल पकडण्यामध्ये यशस्वी होत आहेत. चिंतामणी बॅक टू द पॅव्हेलियन. नवनाथ यांनी सुंदर असा कॅच पकडल्यानंतर पहिला हादरा या ठिकाणी कुसगाव ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघासाठी पहिला हादरा म्हणावा लागेल. इथे पुढील फलंदाज येतोय. जिंकण्यासाठी माफक आणि मोजकं आव्हान आहे. 35 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये तुम्हाला सरासरी 9च्या प्रति ओव्हर ॲव्हरेजनुसार तुम्हाला खेळायचं आहे. पाहूया 3 गेंद. चलिए मैच की ओर ले जाऊंगा. सभी दर्शकों को प्यार भरा नमस्कार करते हुए मैच की ओर. पहली गेंद राजेश. पहली ओवर की अगली गेंद. अगली गेंद डालने के लिए फिर से एक बार गेंदबाजी मार पर बढ़िया स्ट्रोक. गेंद जा रही है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से वहां पर कोई क्षेत्ररक्षक तैनात नहीं थे और उस पूरे एरिया का लाभ उठाते हुए बल्लेबाज यहां पे पहली गेंद पर आने के बाद आक्रमण करते हुए शैलेश एक शानदार स्ट्रोक देखने के लिए मिला. थोड़े से सफल हुए, बीचों बीच बल्ले के गेंद को लिया और कारपेट की सहायता से गेंद को खेला लॉन्ग लेग के दरमियान 4 रनों के लिए. इस 4 रन के साथ निश्चित रूप से कुसगांव ब्लैक कोबरा का आत्मविश्वास जरूर बढ़ेगा, क्योंकि जब बल्ले से चौका आता है तो आत्मविश्वास भरे स्ट्रोक अगली बार देखने के लिए मिलते हैं. तो वहां पर गेंदबाजी मार्ग पर तैयार, गेंदबाजी करते हुए राजेश की अगली गेंद. ओहो बड़ा स्ट्रोक, काफी समय हवा में गेंद, कैच के लिए मौका और इस मौके का लाभ उठाया. मिड ऑफ पर क्षेत्ररक्षक तैनात थे, उन्होंने कोई भी गलती ना करते हुए दूसरे विकेट का पतन. शैलेश बैक टू द पेविलियन. चलिए तो मैच की ओर ले जाऊंगा. नए बल्लेबाज हर्षद मैदान की ओर रवाना हो रहे. ब्लैक कोबरा कुसगांव कहीं ना कहीं अभी तक स्कोर तो आगे बढ़ रहा है. 12 रन 2 विकेट के नुकसान. चिंतामणि और शैलेश जाने के बाद पूरी जिम्मेदारियां ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी. जोरदार थप्पड़ गेंद जा रही है यहां पर थर्ड मैन सीमा रेखा के करीब. 2 खिलाड़ी पीछे, गेंद यहां पर रोकने का प्रयास और गेंद रोकने के बाद 2 रन नहीं रोक पाए. कुल मिलकर चतुराई के साथ 3 रन पूरे किए और इसी 3 रन के साथ स्कोर आगे जा रहा है. 15 रन 2 विकेट के नुकसान. एक ओवर समाप्ति के बाद कुसगांव ब्लैक कोबरा 11 का स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान. तो चलो मानना पड़ेगा यहां पर कुसगांव 11 को चेसिंग कर रहे हैं तो सम्मानित स्कोर है. एक ओवर समाप्ति के बाद 15 रन तो अच्छा संकेत माना जाएगा ब्लॅक कोबरा के लिए. विठ्ठल वाशिविले कामोटे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी वाशिवले 11 या संघासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक बहाल करण्यात येते. चलिए दूसरी ओवर की प्रारंभीय गेंद लेकर आते हुए नए गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर स्वप्नील, हर्षद और अमित अच्छी बल्लेबाजी का यहां पर प्रदर्शन करना पड़ेगा, जहां पर 3 रनों पर अपने व्यक्तिगत खेल रहे. दूसरी तरफ देखा जाए तो हर्षद आने के बाद चौका लगाने के बाद आत्मविश्वास बढ़ चुका. तो आत्मविश्वास बरकरार रखना है तो
बल्लेबाजी करनी पड़ेगी। 35 रनों का लक्ष्य देखना पड़ेगा। दूसरी ओवर की प्रारंभिक गेंद लेकर आते हुए चलिए स्पीडअप कीजिए, मैच को ज्यादा समय ना दीजिए। अंपायर काफी लंबी रनअप लेते हुए ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर की गेंद, जोरदार थप्पड़ आक्रमण करते हुए पॉइंट कवर के ऊपर से गेंद अपने सम्मानित स्थान की ओर पहुंचती हुई 4 रनों के लिए दंदनाती हुई 4 रन और इस सीमा पार 4 रनों के साथ साथ मनोबल निश्चित रूप से बढ़ रहा है। कुसगांव ब्लैक कोबरा 11 का स्कोर काफी रफ्तार के साथ बढ़ रहा है, जहां पर 2 विकेट पहली ओवर में चटकाने की सफलता प्राप्त की थी वाशिवली 11। तो भी मैच में फिर से एक बार कमबैक करते हुए दोनों बल्लेबाज एक चौकों के साथ और दूसरे बल्लेबाज अमित अपने व्यक्तिगत 7 रनों पर बल्लेबाजी करते हुए। चलिए समय व्यर्थ ना करें, वाशिवली 11 के खिलाड़ी बार बार सूचित करने के लिए प्रेरित कर रहे हो आप, तो समय के अनुसार खेल खेलना है। अगली गेंद इस बार फिर से एक बार पटकती हुई गेंद, दिशाहीन गेंदबाजी, वाइड का इशारा, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड के साथ साथ 1 रन अतिरिक्त रनों की सहायता से आगे बढ़ता हुआ दोनों टीम ये मैच जीतने के लिए जोरदार संघर्ष करेगी, क्योंकि यहां पर पहले फेरी का ये अंतिम आज के दिन का लास्ट मैच होगा। ये लीग मैच का अंतिम मैच हो रहा है। निर्धारित 4 षटकों का पहली बल्लेबाजी करते हुए वाशिवली 11 ने 35 रनों का लक्ष्य और इस लक्ष्य का पीछा करते हुए देखो जबरदस्त स्ट्रोक मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। क्या जबरदस्त आत्मविश्वास भरे हुए स्ट्रोक देखने के लिए मिल रहे हैं 6 रनों के लिए। इस 6 रन से यहां पर ब्लैक कोबरा फिर से एक बार 2 विकेट खोने के बाद मैच में कमबैक किया और तारीफ करनी पड़ेगी अमित 6 रन के साथ साथ कुल मिलकर अपने 13 रनों पर खेलते हुए। बॉल हवा है, चला चेंडू पाठवायचा आहे। आयोजन समिती जबरदस्त बल्लेबाजी का यहां पर परफॉर्मेंस निभाते हुए अमित और हर्षद अपनी टीम को चेसिंग के लिए 35 रनों का लक्ष्य रखा था, इस लक्ष्य को चेस करने का जोरदार संघर्ष करते हुए। चलिए अगली गेंद, जोरदार थप्पड़ 2, एक गेंद कवर के ऊपर से चौका और उसके बाद एक छक्का जबरदस्त देखने के लिए मिला। कुल मिलकर 2 गेंद, ओहो सम्मान दिया, वॉचमैन स्ट्रोक ऑफसाइड की दिशा में कवर क्षेत्र में खेला था, तब तक चतुराई के साथ 1 रन पूरे करते हुए इसी 1 अंक से अमित की अच्छी पारी यहां पर जरूर कहनी पड़ेगी, क्योंकि सावधानी के साथ बल्लेबाजी करते हुए अपने व्यक्तिगत 14 रनों पर खेल रहे हैं और हर्षद अपने व्यक्तिगत 4 रनों पर खेल रहे हैं। तो देखना पड़ेगा दोनों बल्लेबाज स्वाभाविकता के साथ अपने टीम को आगे ले जाने का यहां पर प्रयास करते हुए। तो यहां पर मैच के लिए तैयार हो रहे हर्षद। स्वप्निल टू हर्षद, अच्छी गेंद, यहां पर चकमा दिया हर्षद को, कोई विकल्प नहीं था हर्षद के पास, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई। तो चलो अच्छा मैच देखने के लिए मिल रहा, गेंदबाजी स्वप्निल के माध्यम से अच्छी हो रही है, हर्षद सामना कर रहे हैं। तो एक गेंद हर्षद को बीट करते हुए विकेट कीपर के दस्तानों में अगली गेंद के लिए फिर से एक बार सामना करेंगे हर्षद, और यहां पर लेग स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा, फाइन लेग क्षेत्र में गेंद को एक्सिक्यूट करना चाहते थे लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, जहां पर 1 रन अतिरिक्त रनों की सहायता से मिलती हुई इस 1 रन के साथ साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। कुसगांव ब्लैक कोबरा का स्कोर 28 रन, जीत के लिए 35 रनों की आवश्यकता। बड़ी जल्दी मैच खत्म करने का यहां पर निर्धार किया होगा अमित ने, लेकिन दूसरी छोर पर अमित है, तो जहां पर बल्लेबाजी के लिए हर्षद, ओहो हर्षद देखो यहां पर जोरदार स्ट्रोक और गेंद आसमान की और गगनचुंबी छक्का स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर तंदनाती हुई 6 रनों के लिए हर्षद हर्षद हर्षद। इस ओवर की अंतिम गेंद और ये गेंद और 1 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए। क्या हर्षद एक गेंद के ऊपर मैच समाप्त कर पाएंगे?
ये देखना पड़ेगा। आने वाले एक गेंद बाकी है, एक रन की आवश्यकता। उसके बाद होने वाला मुकाबला, अगला मुकाबला होगा आज के दिन का परतौड़ी विरुद्ध आकोशी। चलिए, परतौड़ी विरुद्ध आकोशी, ये दो टीम के कप्तान अपने सैन्य के साथ मैदान की ओर रवाना हो जाए। चलिए, इस बार एक रन तो जरूर लेना चाहिए, लेकिन मना किया। कुछ इरादा होगा, छक्कों के साथ मैं मैच को समाप्त करूंगा, यही एक अमित का निर्धार होगा। तो चलिए अगली ओवर की पहली गेंद लेकर आते हुए त्याबरोबरच समीर बनगेजी अखमाई क्रीडा मंडळ आकोशीचे सचिव आहेत, त्यांचं देखील इथे आगमन होत आहे। त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल या मॅच दरम्यान। श्री केदारेश्वर चषक 2022 कालपासून आपण ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय। अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा, ओहो पुन्हा एकदा सुंदर असा डोलेला चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आणि शेवळ पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून सामना जिंकलेला आहे। बॅक कोब्रा कुसगाव या संघाने सामना जिंकून आपला पुढचा प्रवेश निश्चित केलेला आहे आणि यानंतर होणारा पुढचा सामना AKM आकोशी विरुद्ध परतौडी क्वार्टर फायनलचा हा सामना आहे। तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द मैच अमित बॉन्ड 14 रनों की एक जबरदस्त पारी खेले और एक विकेट, इसीलिए अमित बॉन्ड इन्हीं को मैन ऑफ द मैच एक पुरस्कार दिया जाएगा। जल्दी आइए अमित